पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली मॅच पाकिस्तानात 29 वर्षांनंतर आयसीसी टूर्नामेंट होतीये। त्यामुळे या मॅचला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असं बोललं जात होतं। पण प्रत्यक्षात मॅच सुरू झाली आणि स्टेडियम मधून जे फुटेज समोर आलं ते धक्कादायक होतं। 34,000 कॅपॅसिटी असलेलं कराचीचं स्टेडियम अर्ध तर रिकामच दिसत होतं। मॅच नंबर 2 भारत विरुद्ध बांगलादेश, ठिकाण दुबई। आता जगात भारताची मॅच कुठेही असली तरी स्टेडियम हाऊसफुल होणार हे फिक्स असतं, पण ही मॅच त्याला अपवाद ठरली। या मॅच दरम्यान दुबईच्या स्टेडियमचे अनेक स्टँड रिकामे दिसत होते। जवळपास 25,000 कॅपॅसिटी असलेल्या स्टेडियममध्ये फक्त 10,000 लोक आले होते। मॅच नंबर 3 साऊथ आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान, कराचीच्या ग्राउंडवर या मॅचसाठी सुद्धा गर्दी नव्हती। रिकाम्या स्टेडियममध्ये अफगाणी फॅन्स दिसले, पण ते सुद्धा फार नाहीत। चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होऊन 4 दिवस झालेत। आतापर्यंत या टूर्नामेंटची यातल्या मॅचेसची चर्चा सगळीकडे व्हायला हवी होती, पण चर्चा होतीये ती चॅम्पियन्स ट्रॉफीला होत नसलेल्या गर्दीची। पहिल्यांदा होस्ट पाकिस्तानच्या मॅचला गर्दी झाली नाही। त्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताच्या मॅचला पण जास्त पब्लिक आलं नाही। त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी गणली आहे का, मॅनेजमेंट फेल गेलंय का अशी चर्चा होतीये। पण प्रश्न हा आहे की चर्चा होतीये कशामुळे? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेसला फॅन्सची गर्दी का नाहीये? चॅम्पियन्स ट्रॉफी खरंच गणली आहे का? गणली आहे तर कुणामुळे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सगळ्यात आधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेसला गर्दी का होत नाहीये ते बघूयात। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेसला गर्दी न होण्याचं पहिलं कारण म्हणजे पाकिस्तानात असलेली सुरक्षेची चिंता। चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानात होतंय, जिथे दहशतवादी हल्ल्यांचा इतिहास आहे। पाकिस्तानात रोज कुठं ना कुठं बॉम्बस्फोट किंवा हल्ल्याच्या बातम्या येत असतात। याचा परिणाम क्रिकेटवर सुद्धा झालाय। 2009 मध्ये श्रीलंकेच्या टीमवर लाहोरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता। 12 सशस्त्र दहशतवाद्यांनी गदाफी स्टेडियम बाहेर श्रीलंकेच्या टीम बसला घेरलं। या हल्ल्यात 6 पोलीस कर्मचारी आणि बस ड्रायव्हरचा मृत्यू झाला, तर श्रीलंकेच्या काही खेळाडूंना आणि कोचिंग स्टाफला दुखापत झाली। या हल्ल्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनेक वर्ष बंद होतं। गेल्या काही वर्षांपासून इथे क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली। इंटरनॅशनल टीम्स यायला लागल्या, पण सुरक्षेची चिंता कायम आहेच। पाकिस्तानातल्या सिच्युएशनमुळे इथे अनेक परदेशी टुरिस्ट आलेले नाहीत। पाकिस्तानच्या मॅचला थोडीफार का होईना पण पब्लिक येतंय, पण इतर देशांच्या मॅचेसला अजिबात गर्दी नाही। दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचचंच उदाहरण घ्या। कराचीत झालेल्या या मॅच दरम्यान अर्ध्यापेक्षा जास्त स्टेडियम रिकामच होतं। पाकिस्तानात बाहेरच्या देशांचे फॅन्स न येण्याचं हे सगळ्यात मोठं कारण सांगितलं जातंय। भारताने सुद्धा सुरक्षेच्या कारणामुळेच पाकिस्तानात जाण्यास नकार दिला। त्याचा परिणाम इतर देशांच्या फॅन्सवर सुद्धा झाल्याचं बोललं जातंय। पाकिस्तानात मॅच पाहायला येणाऱ्या चाहत्यांना आपल्या सुरक्षेची चिंता आहे, त्यामुळे इथं गर्दी होईना झालीये। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेसला गर्दी न होण्याचं दुसरं कारण म्हणजे पाकिस्तानच्या टीमचा परफॉर्मन्स। गेल्या काही आयसीसी टूर्नामेंट्समध्ये पाकिस्तानच्या टीमचा परफॉर्मन्स खराब राहिलाय। 2023 मध्ये भारतात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची टीम टॉप 4 मध्ये पोहोचू शकली नव्हती। त्या टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानचा नवख्या अफगाणिस्तान विरुद्ध पण पराभव झाला होता। त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानची कामगिरी लाजिरवाणी राहिली। टीम ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडली। T20 वर्ल्ड कपमध्ये तर पाकिस्तानचा किरकोळ अमेरिकेकडून पराभव झाला होता। गेल्या 2 आयसीसी टूर्नामेंट्समधल्या या खराब परफॉर्मन्समुळे या चॅम्पियन्स ट्रॉफीतही पाकिस्तानकडून त्यांच्या फॅन्सला फारशा अपेक्षा नाहीत। त्यामुळे टीमच्या मॅचेस पाहायला गर्दी होत नसल्याची चर्चा आहे। पाकिस्तानच्या टीमचा रिसेंट फॉर्म सुद्धा खास नाहीये। चॅम्पियन्स ट्रॉफी आधी झालेल्या ट्राय सिरीजमध्ये पाकिस्तानचा न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर पराभव झाला। यापूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्येही पाकिस्तानची टीम हारली। पाकिस्तान क्रिकेट टीमच्या या रिसेंट परफॉर्मन्समुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देशात पाहिजे तेवढी हाईप तयारच झालेली नाही। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही पाकिस्तानची सुरुवात काही खास नाही। पाकिस्तानची पहिली मॅच न्यूझीलंड विरुद्ध झाली। या मॅचमध्ये पाकिस्तानी टीमनं फाईटच दिली नाही। कराचीच्या घरच्या मैदानावर पाकिस्तानचा 60 रन्सनं पराभव झाला। पाकिस्तानचा हा परफॉर्मन्स पाहून चाहतेही टीमवर नाराज असल्याचं दिसलं। ते पाकिस्तानच्या मॅचेस पाहायला फारसे उत्सुक नाहीत। जर टीम जिंकत असेल, चांगली खेळत असेल तर फॅन्स मॅच पाहायला स्टेडियममध्ये येतात, पण पाकिस्तानची टीम सतत खराब परफॉर्मन्स देत असल्यामुळे त्यांचे चाहते पण मॅच पाहायला येत नाहीत, असंच सध्याचं चित्र आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेसला गर्दी न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचं मॅनेजमेंट। आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात खेळवण्याचं फायनल तर केलं, पण यासाठी पाकिस्तानची तयारी किती आहे
याचा विचार मात्र केला नाही। चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी मोठी टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी काही निकष असतात जे त्या क्रिकेट बोर्डाला पाळावे लागतात, पण पीसीबी यात कमी पडल्याचं दिसून आलं। चॅम्पियन्स ट्रॉफी अगदी तोंडावर आली होती, पण तरीही पाकिस्तानातले स्टेडियम शेवटपर्यंत तयार झाले नव्हते। अनेक स्टेडियमचं बांधकाम शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होतं। टुर्नामेंट सुरू होण्यापूर्वी इथल्या अपुऱ्या स्टेडियमचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। अपुरे स्टेडियम म्हणजेच तिथे पुरेशा सोयी सुविधा नाहीत, त्यामुळे अशा स्टेडियम्समध्ये फॅन्स आलेच नाहीत। याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पीसीबीनं मॅचेस दरम्यान मोठा बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळतंय। एकट्या लाहोरमध्ये 10,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत। स्टेडियमच्या बाहेरही मोठा बंदोबस्त ठेवला जातोय। मॅच पाहायला येणाऱ्या फॅन्सवर सतत लक्ष ठेवलं जातंय, त्यांची कसून चौकशी सुद्धा होते। या सगळ्यामुळे फॅन्स स्टेडियम पासून लांबच राहिल्याची चर्चा आहे। याचा इम्पॅक्ट असा होतोय की तब्बल 8 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी होत असली तरी स्पर्धेला अजूनही पाहिजे तेवढी गर्दी होताना दिसत नाहीये। चॅम्पियन्स ट्रॉफीची म्हणावी अशी हाईपच तयार झाली नाहीये। साहजिकच चर्चा होतीये चॅम्पियन्स ट्रॉफी रटाळ झाल्याची। चॅम्पियन्स ट्रॉफी गणल्याची चर्चा होण्याचं आणखी कारण म्हणजे पाकिस्तानात भारतीय संघाच्या मॅचेस न होणं। चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी बीसीसीआयनं स्पष्ट सांगितलं होतं की भारतीय संघ पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला जाणार नाही। भारत म्हणजे क्रिकेटमधली सुपर पॉवर, जगात भारता एवढा क्रिकेट वेडा देश दुसरा कुठलाच नाही। भारताची मॅच कुठेही झाली तरी स्टेडियममध्ये होम टीमपेक्षा जास्त फॅन्स भारतीय टीमचेच असतात, पण टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात गेलीच नाही। त्याचा परिणाम तिथल्या मॅचेसवर आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लोकप्रियतेवर झाल्याचं दिसतंय। भारतीय संघ आपल्या सगळ्या मॅचेस पाकिस्तानऐवजी दुबईत खेळणार आहे। टीम इंडिया सेमीफायनल आणि फायनलमध्ये जरी गेली तरी त्या मॅचेस पाकिस्तानात न होता दुबईतच खेळल्या जातील, म्हणजेच भारताच्या सगळ्या मॅचेस पाहायला फॅन्सना दुबईतच जावं लागणार आहे। याचा फटका पाकिस्तानातल्या मॅचेसला बसल्याचं पाहायला मिळतंय। कुठल्याही आयसीसी टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त रेव्हेन्यू भारताच्या मॅचेसमधून जनरेट होतो, पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या मॅचेसमधून जनरेट होणारा जो काही रेव्हेन्यू असेल त्याचा फायदा यूएईला जास्त मिळणार आहे। पाकिस्तानला फक्त या रेव्हेन्यू मधले काही शेअर्स मिळतील। याशिवाय सेमीफायनल आणि फायनल सुद्धा पाकिस्तानात होणार की नाही याची गॅरंटी नाही, त्यामुळे स्पॉन्सर्स असतील किंवा फॅन्स गर्दीनं पाकिस्तानकडे पाठ फिरवली आहे। आता यावरून एक प्रश्न उभा राहतोय, तो म्हणजे यामुळे वनडे क्रिकेटचं भविष्य धोक्यात आहे का? चॅम्पियन्स ट्रॉफीला होत नसलेल्या गर्दीमुळे फॅन्समध्ये वनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा आहे, पण असं अजिबात नाही। सध्या तरी वनडे क्रिकेटच्या भविष्याला फारसा धोका नाही। हे म्हणण्याचं कारण म्हणजे 2023च्या वर्ल्ड कपला मिळालेली लोकप्रियता। 2023चा वनडे वर्ल्ड कप भारतात आयोजित करण्यात आला होता। या वर्ल्ड कपच्या मॅचेस पाहण्यासाठी एकूण 12,50,000 फॅन्सनं स्टेडियममध्ये हजेरी लावली होती। आजपर्यंतच्या कोणत्याही क्रिकेट वर्ल्ड कपच्या एकूण अटेंडन्सचा हा रेकॉर्ड आहे। याशिवाय या वर्ल्ड कपच्या फायनलनं भारतात व्ह्यूअरशिपचे सगळे रेकॉर्ड मोडले होते। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या फायनल मॅचला तब्बल 52 कोटी व्ह्यूज मिळाले होते, जो एक नवा रेकॉर्ड आहे। फायनल मॅच एका वेळी जवळपास 6 कोटी लोक लाईव्ह पाहत होते, हा पण नवा रेकॉर्ड आहे। यावरून दिसून येतं की वनडे क्रिकेटला आजही ऑडियन्स आहे, स्पेशली भारताच्या मॅचेसला। त्यामुळे सध्या तरी वनडे क्रिकेटचं भविष्य धोक्यात नाही असंच म्हणता येतं। पण जे भारतातल्या वर्ल्ड कपला जमलं होतं ते पाकिस्तानमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीला का जमत नाहीये? पाकिस्तानातल्या ग्राउंडचं पिच असेल किंवा भारताच्या मॅचेस जिथं होत आहेत त्या दुबईच्या ग्राउंडचं पिच, इथं हाय स्कोरिंग मॅचेस झालेल्या नाहीत, त्यामुळं अजून तरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये म्हणावी अशी रंगत आलेली नाही। एखादी हाय व्होल्टेज मॅच किंवा भारी परफॉर्मन्स ती रंगत आणू शकेल, पण विषय किती हिट होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल। नाहीतर यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी फक्त भारत विरुद्ध पाकिस्तान या मॅच पुरतीच हिट होईल। तुम्हाला काय वाटतं? चॅम्पियन्स ट्रॉफी खरंच गणली आहे की पिक्चर अजून बाकी आहे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीशी रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।